मूल होणं ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, ही जागरूकतेची आणि आरोग्याची गोष्ट आहे. योग्य वेळेत निदान व उपचार याच्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढू शकते. प्रमुख कारणे ही काय असू शकतील? याच्यामध्ये PCOS हा एक प्रमुख प्रॉब्लेम असू शकेल. थायरॉइडचे विकार हे एक कारण असू शकेल. गर्भनलिकेमधले अडथळे म्हणजे फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज किंवा पुरुषांच्या सिमेनमध्ये वीर्यामधले स्पर्म काउंट आणि मोटिलिटी याच्यामध्ये जी वीकनेस असेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा स्त्रियांच्या वाढत्या वयामुळे गर्भधारणेमध्ये विलंब लागू शकेल. प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वाचे टिप्स. आपला संतुलित आहार, तणाव कमी करणे हे गर्भधारणेसाठी मदतशीर ठरू शकेल. सोबतच वेळेवर झोपणे, तुमची स्लीप सायकल बरोबर असणे, तुमचा व्यायाम बरोबर असणे ह्या गोष्टींनीही तुम्हाला गर्भधारणेमध्ये मदत होऊ शकेल. विथ दिस काही वेळेस मासिक पाळी रेग्युलर असूनही गर्भधारणा होत नसेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. इनिशियल टेस्टमध्ये स्त्रीबीजांची क्षमता बघण्याची एक टेस्ट असते ज्याला आपण सीरम AMH अँटी मुलेरियन हार्मोन असं म्हणतो. ही टेस्ट केली जाते आणि पुरुषांचं वीर्यामध्ये स्पर्मचा काउंट आणि मोटिलिटी हे बेसिक टेस्ट करून आपणास हे समजू शकेल की गर्भधारणेमध्ये बेसिक लेवलला काही बाधा आहेत का आणि तुम्ही त्याच्यानुसार स्पेसिफिक उपचार करू शकता.